उन्हाळ्यामध्ये कमी वेळेत झटपट कोणती भाजी करावी हा प्रत्येक गृहिणींना पडलेला प्रश्न असतो। तर त्यासाठी आज मी कमी वेळेत मस्त झणझणीत आणि घरच्याच साहित्यात तयार केलेली मस्त कांद्याची भाजी करून दाखवणार आहे। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मस्त झणझणीत कांद्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। ही भाजी दिसायला जेवढी सुंदर चमचमीत दिसते तेवढी ती खाण्यास चविष्ट अप्रतिम अशी लागते। इथे मी कांदे कोणते घ्यायचे, ते कशा पद्धतीने चिरायचे आणि कांदे भाजताना कोणती काळजी घ्यायची, ही सर्व सविस्तर माहिती मी काही टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बनवायला खूप सोपी आहे। फक्त 15 मिनिटात तयार होते। तेव्हा एक वेळा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा। आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला कांद्याची भाजी करण्यासाठी इथं मी 1 किलो उन्हाळी कांदे घेतलेले आहेत। साधारण मध्यम आकाराचे 10 ते 12 कांदे आहेत हे। आता इथं मी कांदे घेताना कोणते कांदे घ्यायचे ते सांगते। तर असा फिक्कट गुलाबी ऑरेंज रंगाचा कांदा घ्यायचा। हा कांदा उन्हाळ्यात सहज मार्केटमध्ये मिळून जातो, तर असा कांदा घ्यायचा। आता मी तुम्हाला दुसरा कांदा दाखवते। तर हा दुसऱ्या प्रकारचा कांदा आहे। तर हा डार्क गुलाबी रंगाचा कांदा आहे। याला लाल कांदा सुद्धा म्हणतात। तर हा आपल्याला अजिबात घ्यायचा नाही, कारण हा कांदा घेतल्याने भाजी व्यवस्थित येणार नाही आणि हा कांदा थोडासा ओलसरही असतो, तर त्याची भाजी व्यवस्थित चवीला लागत नाही। तर त्यासाठी आपल्याला असा उन्हाळी कांदा घ्यायचा आहे। तर कांदे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता आपण कांद्यांना व्यवस्थित कट करून घेणार आहोत। तर आता कांदा कसा चिरायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर अगोदर त्याचा जो वरचा भाग असतो तो काढून घ्यायचा, त्याचा दांडीचा भागही काढून घ्यायचा या पद्धतीने, आणि नंतर त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे। नंतर त्यांची साल व्यवस्थित काढून घ्यायची आपल्याला। आता मी अर्धा अर्धा कांदा तुम्हाला कट करून दाखवते। तुम्हाला जर पूर्ण गोल कांदा एकदम कट करता येत असेल तर तसंही करू शकता। आता बघा, मी त्याचे असे उभे काप करून घेते। तर मी सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे उभे काप करते। उभे काप आपल्याला करायचे, आडवे किंवा चौकटी आपल्याला हा कांदा कट करायचा नाही आहे। तर आपल्याला असेच उभे काप करून घ्यायचे आणि याचीच अशीच भाजी करतात। तर चौकटी कट करून भाजी केली जात नाही, कारण ती चवीला व्यवस्थित लागत नाही। तर आता मी जो अर्धा कांदा उरलेला होता तोही कट करून घेते। आमच्या खानदेशामध्ये पंक्तींमध्ये ही कांद्याची भाजी आवर्जून करतात आणि सगळ्यांनाच ती फार आवडते। घरोघरी सुद्धा ही कांद्याची भाजी केली जाते आणि लहानांपासून मोठ्यांना ती सगळ्यांनाच आवडते। तर तुमच्याकडे ही कांद्याची भाजी करतात का ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता बघा, मी हा एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि अशा उभ्याच त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं, म्हणजे एकदम छान अशी भाजी तयार होते आणि लवकर तयार होते। तर हे बघा या पद्धतीने, आणि जसजसे कांदे कट करत जाल तसतसे ते मोकळे करत जायचे, त्यामुळे भाजी करताना ते व्यवस्थित कढईमध्ये परतले जातात। तर त्यासाठी असे मोकळे करून घ्यायचे। तर आता मी अशाच पद्धतीने सगळे कांदे कट करून घेणार आहे। तर बघा, आता मी इथं सगळे कांदे कट करून घेतलेले आहेत। कांदे कट करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे डोळ्यांना कळ लागत नाही। नंतर त्यांना एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं जे पाणी होतं ते सगळं निथळून घेतलं आहे। आता आपले कांदे व्यवस्थित कट करून धुवून तयार आहेत। तर आता आपण भाजी कशी करायची ते बघूया। तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती। नंतर त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, इथं लसूण भरपूर असा घ्यायचा। तर त्याला व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे आणि तोही तेलात छान परतून घेतलेला आहे। नंतर आपण कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यालाही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर असे कांद्याच्या फोडी आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करायच्या राहून गेलेल्या असतात, त्याही व्यवस्थित मोकळ्या करून मगच टाकायचा, म्हणजे ते परतत असताना आपल्याला व्यवस्थित परतलं जातं। तर आता बघा, कांदा टाकून झाल्यानंतर कांद्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे आणि तेलात परतत असताना गॅसची फ्लेम मी मध्यममध्ये करून घेतलेली आहे। आपल्याला मोठ्या आचेवर हा कांदा अजिबात परतायचा नाही, कारण मोठ्या आचेवर जर हा सुरुवातीला परतला तर आपला कांदा लवकर करपला जातो आणि तो व्यवस्थित येत नाही, काळपट पडतो। तर त्यासाठी ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की कांदा परतत असताना आपल्याला मध्यम आचेवर सुरुवातीला हा परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे।
तर आता बघा उलटपलट करत राहायचं. सतत उलटपलट करत राहिल्याने कांदा एकसारखा असा भाजला जातो आणि त्याला रंगही एकसारखा छान येतो. तर त्यासाठी व्यवस्थित आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. अजिबात आपला जो चमचा आहे तो बंद करायचा नाही. तर आता मी असं उलटपलट करत त्याला व्यवस्थित सॉफ्ट होईल तोपर्यंत परतून घेते. हा कांदा परतण्यासाठी तुम्ही अगोदर तेल न टाकता फक्त कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा. तसाही परतला तरी चालतो किंवा असा फोडणी देऊनही परतला तरी चालतो. तर आम्ही दोन्ही प्रकारे हा कांद्याची भाजी करत असतो. तर काही भागांमध्ये किंवा पंक्तींमध्ये कांद्यामध्ये पाणी टाकूनही शिजवलं जातं. तर तशी ही भाजी खूप छान लागते. पंक्तींमध्ये कांद्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मगच भाजी तयार करतात. तर ती भाजी खूप अप्रतिम अशी लागते. पण मी ही कोरडी भाजी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता कांदा थोडासा परतला गेलेला आहे. साधारण 5 ते 7 मिनटं झालेले आहेत आणि थोडासा तो नरम पडलेला आहे, पण अजून व्यवस्थित शिजलेला नाही आहे. तर त्याला कलरही एकदम छान येत चाललेला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि तो थोडासा नरम झालेला आहे. तर आता मी एकसारखा सतत परतून घेतलेला आहे त्याला. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला व्यवस्थित अजून 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही मीठ सुरुवातीला टाकून घेतलं तरी चालेल. आता बघा आपला कांदा व्यवस्थित हा परतला गेलेला आहे आणि एकसारखा रंगावर पण तो भाजला गेलेला आहे. तर असाच रंग यायला हवा. तर आता मी परत चेक करून घेते. तर कांद्याचे असे तुकडे बोटांवर घ्यायचे आणि ते असे दाबून बघायचे. तर व्यवस्थित बोटाने दाबलं जातं आहे म्हणजे आपला कांदा छान शिजला गेलेला आहे समजायचं. म्हणजे आपली भाजी ही करण्यासाठी तयार आहे. तर आता बघा मी थोडंसं परतून घेते आणि नंतर त्याला आता फोडणी देऊन घेणार आहे. तर आपण अगोदरच जिरेची आणि लसूणची फोडणी दिलेली होती, पण यामध्ये लाल तिखट आणि हळद मसाला वगैरे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी तर मी कांदा थोडासा बाजूला करून घेतलेला होता. तुम्ही कांदा कढईमधनं काढून घेतला तरी चालेल. नंतर त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आता कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने इथं तुम्ही मसाला कोणताही तुमच्या आवडीचा घेऊ शकता किंवा मसाला नसेल तर बिना मसाल्याची सुद्धा ही कांद्याची भाजी खूप टेस्टी लागते. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की कांदा परतत असताना यामध्ये थोडं थोडं तेल टाकत जायचं, कारण जेवढं तुम्ही यामध्ये तेल टाकणार तेवढं आपला कांदा छान असा मस्त भाजला जातो आणि त्याला चवही खूप छान लागते. तर कांदा भाजताना तेलाचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्तच असतं. आता बघा 1 ते 2 मिनटं मी छान परतून घेतलेला आहे कांदा. नंतर गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता तिलाही व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि हो, मला कांदा परतत असताना आणि संपूर्ण कांद्याची भाजी तयार करताना मला 15 मिनटं लागलेली आहे. आता बघू शकता आपली भाजी किती छान दिसते आणि मी तुम्हाला आता जवळून दाखवते. तर हे बघू शकता रंग किती छान आलेला आहे, बघताच तोंडाला पाणी सुटेल. तर तुम्ही ही भाजी एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आता मी तिला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता किंवा एखादी भाजी केली किंवा आंब्याचा रस केला तर त्यासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आमच्या खानदेशामध्ये आंब्याच्या रसासोबत ही भाजी हमखास केली जाते. तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मी इथं लिंबूची फोड आणि थोडीशी कैरीही सर्व करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता पोळीसोबत ही भाजी दाखवते. तर बघा एकदम छान दिसते. कलर बघा किती छान आलेला आहे आणि एकदम परफेक्ट शिजलेली आहे आणि बघूनच खावीशी वाटते ना. तर तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला माझी एक विनंती आहे, तुम्ही रेसिपी पूर्ण बघत चला आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईबही नक्की करत चला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.